हाय गाईस, अभिजित किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। प्रथम आपण सुरमई धुवून घेतली, त्यानंतर मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कोकम, गरम मसाला, धने पावडर आणि आपला घाटी मसाला, तिखट मसाला आणि थोडंसं तेल। प्रथम आपण सर्व मसाले एकजीव करून घेतले। आपण आधी मीठ घेतलं नाहीये, मीठ आपण थोड्या वेळाने घेणार आहोत, कारण नंतर आपल्याला मिठाचे प्रमाण समजणार नाही म्हणून। त्याला एकजीव करून घेतले आणि आपल्या मच्छीच्या पीसला सर्व बाजूने दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित लावून घेतले। यामध्ये कोणताही कुचकामी पणा करायचा नाहीये, एकदम व्यवस्थित। जरी मसाला आपल्याला कमी पडला तर परत करा, परंतु त्याच मसाल्यावर कंटाळा करू नका। आता आपण मॅरिनेटसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। अर्धा ते 1 तासानंतर आपण फ्रीजमधून आपली सुरमई फ्राय करण्यासाठी आपण ते बाहेर काढूया। आता तव्यावर आपण प्रथम तेल घेतलं। किती सुंदर असा मसाला लागलेला आहे, आपण बघू शकता। आपण छोट्याशा प्लेटमध्ये रवा घेतला, बारीक रवा आणि चवीपुरतं मीठ, आणि आपण थोडीशी तिखट टाकणार आहोत, म्हणजे ह्यामुळे आपल्या मच्छीला खरपूसपणा येईल। कोणी कॉर्नफ्लॉवर टाकतं, कोणी तांदळाचे पीठ टाकतं, परंतु तांदळाचे पीठ नसल्यामुळे आपण फक्त रवा घेतलेला आहे। आणि आपण मॅरिनेट केलेले मच्छी रव्यामध्ये, हे बघा, तेल गरम झाले की आधी बघून घ्या। अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने रवा लावून घेऊया आणि अलगद आपण तेलात सोडूया। किती सुंदर अप्रतिम दिसत आहे बघा तुम्ही, एकदम ताजी मच्छी आहे। अशा पद्धतीने सर्व पीस आपण तेलात सोडून घेऊया। मच्छी फ्राय करत असताना मला आठवलं आपल्याकडे चीज आहे, तर मी एक वेगळं टेस्ट, एक वेगळी ट्राय म्हणून मी मच्छीवर चीज टाकले आणि एक वेगळीच रेसिपी तयार केली, चीज सुरमई फ्राय। ही जी सुंदर दिसते। आणि मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, जेव्हा मी ह्या मच्छीची टेस्ट केली तेव्हा एवढी सुंदर लागली, खूप अप्रतिम टेस्ट होती आपली चीज सुरमई फ्राय। एक नवीन रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, आपल्या घरी सर्वांना आवडेल
आपल्या लहान मोठ्यांपासून थोड्या मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. बनवणार आहोत सुरमई फ्राय.